परिवारासमवेत आईसाहेबांचं स्वागत केलं। गुरुवारी हरणे बाबांच्या कडून आणि आम्हा सगळ्या वारकऱ्यांच्या कडून अक्रोर महाराजांनाही धन्यवाद। तुम्ही मुक्ताबाई करता काय केलं यापेक्षा मुक्ताबाईंनी तुम्हाला काय दिलेलं आहे याचा थोडासा विचार करत जा। उग म्हणायचं विशाल महाराजांसारखे आम्ही मोठे हो आम्ही मोठे हो, खूप मोठे आमचे अक्रोर महाराज आहे। आमच्या अक्रोर महाराजांना मुक्ताबाईंनी आता मोठं नाही केलं तरी चालेल, फक्त आम्ही म्हणू यालाच कोणाची दृष्ट लागू नये। हेच तब्येत आरोग्य समाधान आनंद महाराष्ट्रभराचा प्रवास मुक्ताबाईंनी सुरक्षित ठेवावा हीच मुक्ताबाईच्या चरणी प्रार्थना आहे। जय मुक्ताबाई। माझे मित्र श्री अक्रोर महाराज साखरे, आमच्या भगिनी सोनाली दीदी करपे। अक्रोर महाराज यावर्षी योगायोग असा आला की दीदींची कथाही ही इच्छापूर देवीला झाली मध्य प्रदेशामध्ये, जे मुक्ताबाईच्या फळावरचं अत्यंत मानाचं गाव आहे। तिथं जगदंबेचं अधिष्ठान आहे। म्हणजे आमच्या भागात इच्छादेवी ही प्रसिद्ध संस्थान आहे आणि ती मुक्ताबाईशी कनेक्ट असल्यामुळे दीदींची महाराजांशी चर्चा केल्याशिवाय काही शक्यतो कोणाला फोन करत नाही, कोणाच्या कथा कीर्तन होत नाही। कथा घेत असताना बाबांना ज्यावेळेला विचारलं त्यावेळेला सोनाली दीदींचाही परिचय बाबांना असल्यामुळं बाबा म्हटलं त्या मुक्ताबाई स्वरूप आहेत आणि जवळजवळ 450-500 विद्यार्थ्यांनी सांभाळतात, आपल्या परिसरात येत आहे, खूप आनंदाची गोष्ट आहे। आणि त्यानंतर आम्ही न फोन करता आम्ही न निरोप देता स्वतःहून आमचे माधवदादांनी फोन केला की आम्हाला यायचंय, दीदींचा निरोप आहे की आपल्याला पालखी सोहळ्याच्या पुढे चालायला यायचंय। आम्ही काहीच देऊ शकत नाही की तुमचा सन्मान करू शकत नाही, का इथं प्रत्येक मुलीला संधी देऊ शकत नाही, पण इथं जे मिळतं ते असं मिळतं की जगात ते कुठंच देता येत नाही, मिळतही नाही। हे मुक्ताबाईचा अधिष्ठान आहे। इथं जेवढी छोटी म्हणून आली ती मोठी झाली, जे मोठे म्हणून आले ते छोटे झाले। चांगदेव महाराज 1400 वर्षाचे म्हणून आले ते म्हणतात नाही आज ना चांगदेव म्हणे आजी जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा। 1400 वर्षावर फुली मारणारे चांगदेव महाराज, तसे आपणही इथं छोटं बनून आलो तरच आपलं कल्याण होईल। आणि तुम्ही इथं पुढे येण्याचं भाग्य म्हणजे हे पुढे येण्याचं म्हणजे छोटं बनण्याचं भाग्य। मी मगाशी वाक्य बोललो की तुम्ही इथं आलात ना, जेव्हा 4 पावलं तुमच्या पोरींनी तुम्ही इथं मुक्ताबाई करता घातले, अक्रोर महाराजांनी घातले, कृष्णा महाराजांनी घातले, आपण सगळ्यांनी घातले। 4 पावलं मुक्ताबाई करता घाला। संकट काळामध्ये मुक्ताबाई 1000 पावलं तुमच्या करता कधीतरी घालेल आणि ते आपल्याकरता आईसाहेबांनी सुरक्षा कवच म्हणून घालावे हीच प्रार्थना करूया। पुनश्च एकदा अक्रोर महाराज, ताई, माधवदादा आदी करून संस्थेच्या गुरुकुलातली सगळे विद्यार्थी, महाराष्ट्राचा मृदंग विश्वातला राजा म्हणून आम्ही ज्यांच्याकडे बघतो ते कृष्णा महाराज बोरकडे दरवर्षीच मुक्ताबाई समवेत चालतात, ते उपस्थित आहे। पुनश्च एकदा सगळ्यांना धन्यवाद, सगळ्यांना विनंती, चला आता जेवणाकडे जाऊया। रामकृष्ण। परिवारासमवेत आईसाहेबांचं स्वागत केलं। गुरुवारी हरणे बाबांच्या कडून आणि आम्हा सगळ्या वारकऱ्यांच्या कडून अक्रोर महाराजांनाही धन्यवाद। तुम्ही मुक्ताबाई करता काय केलं यापेक्षा मुक्ताबाईंनी तुम्हाला काय दिलेलं आहे याचा थोडासा विचार करत जा। उग म्हणायचं विशाल महाराजांसारखे आम्ही मोठे हो आम्ही मोठे हो, खूप मोठे आमचे अक्रोर महाराज आहे। आमच्या अक्रोर महाराजांना मुक्ताबाईंनी आता मोठं नाही केलं तरी चालेल, फक्त आम्ही म्हणू यालाच कोणाची दृष्ट लागू नये। हेच तब्येत आरोग्य समाधान आनंद महाराष्ट्रभराचा प्रवास मुक्ताबाईंनी सुरक्षित ठेवावा हीच मुक्ताबाईच्या चरणी प्रार्थना आहे। जय मुक्ताबाई। चला।